पोलीस वाल्मिक कराडला घेऊन न्यायालयात पोहोचलेले आहेत। केज न्यायालयामध्ये आज वाल्मिक कराडला हजर केलं जातंय। कराडची कोठडी संपल्यानं कोर्टात हजर केलं जातंय। 1 जानेवारीला वाल्मिक कराड सरेंडर झाला होता, त्याने तो शरण आला होता। त्यानंतर त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती। त्यानंतर आज त्याची न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी संपलेली आहे आणि त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केलं जातंय। आज 14 जानेवारी 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जातंय। पोलिसांकडून स्वाभाविकपणे त्याची पोलीस कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते। त्याचं कारण असं त्याची चौकशी करायची आहे, त्याच्याकडून आणखी गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, आणखी विषयांवर त्याची चौकशी करायची आहे असं पोलीस म्हणू शकतात, पोलिसी भूमिका मांडू शकतात। मात्र प्रतिपक्षाकडून काय दावे केले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। दोन्हीकडून युक्तिवाद झाल्यानंतर, दोन्हीकडून भूमिका मांडल्यानंतर मग न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आताच्या घडीची अपडेट, केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला घेऊन पोलिसांचं पथक पोहोचलेलं आहे, सीआयडीचं पथक पोहोचलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यातून वाल्मिक कराडला पोलीस घेऊन निघाले, त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। त्यानंतर अगदी थोड्याच वेळात आत्ताच्या घडीला केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराड हा पोहोचलेला आहे। वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं पथक हे केज न्यायालयामध्ये पोहोचलेलं आहे। कराडची कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं जातंय। 14 दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला सुनावण्यात आली होती। आज ती पोलीस कोठडी संपलेली आहे, त्यानंतर आता त्याला केज न्यायालयात हजर केलं जाते। केज न्यायालय नेमकं काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते, न्यायालय ही पोलीस कोठडी वाढवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं होतं, धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलेलं होतं। वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी, 302चं कलम त्याच्यावर लावलं जावं ही मागणी ग्रामस्थांची आहे। त्यावर न्यायालय काही बोलणार का? पोलिसांकडून न्यायालयामध्ये नेमके काय मुद्दे मांडले जातात? आतापर्यंतच्या चौकशी संदर्भात काही मुद्दे पोलीस न्यायालयात मांडतात का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आताच्या घडीला ही 2 दृश्य आपण पाहतोय। एकीकडे शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे। शरद पवार हे खासदार आहेत, शरद पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत। आणि सोबतच दुसरी महत्त्वाची बातमी, मोठी बातमी, वाल्मिक कराड आता केज न्यायालयात पोहोचलेला आहे। वाल्मिक कराडला केज न्यायालयामध्ये घेऊन सीआयडीचं पथक दाखल झालेलं आहे।